कॉलेजचा ट्रॅडिशनल डे. सोनलनी छानपैकी साडी नेसली होती. छान हिरव्या रंगाची काठपदराची रेशमी साडी तिच्या गव्हाळ वर्णाला उठून दिसत होती. कमरेपर्यंत मोकळे सोडलेले काळेभोर केस, फिकट गुलाबी रंगाची ओठांना लावलेली लिपस्टिक, पण टपोऱ्या डोळ्यात लावलेले जाडसर काजळ तिची सुंदरता अजूनच वाढवत होतं. नाजूक दागिने तिने परिधान केले होते. इतका हलका मेकअप करूनसुद्धा ती सगळ्यात उठून दिसत होती. कॉलेजमध्ये मस्त फोटोशूट चाललं होतं. सोनलसुद्धा आपल्या मैत्रिणींसोबत फोटो काढण्यात दंग झाली होती. आधीच कॉलेजचं ते शेवटचं वर्ष होतं. मस्त एन्जॉय करत होती. कॉलेजमध्ये मुलांनी तिला आग्रह केला, मॅडम एक फोटो तरी काढाल का आमच्यासोबत? थोडीशी भांबावत होती ती पण. शेवटी कोणीच कोणाला भेटणारं नव्हतं. शेवट वर्ष होतं. त्यांच्या आग्रहास्तव काढला तिने फोटो. सोनलला फक्त मैत्रिणीच. मुलांशी तिचा दूरदूरपर्यंत बोलण्याचा संबंध येत नसे. फक्त एकाच वर्गात असल्यामुळे नॉर्मल हाय हॅलो किंवा कधी नोट्स देण्याघेण्याचं एवढंच काय तो त्यांच्याशी संबंध यायचा. थोडीशी बुजरीच होती ती. त्यात मुलखाचा भित्रा आणि लाजरा स्वभाव. आज मस्त मज्जा करत होती सोनल मैत्रिणींसोबत. वेगवेगळे पोज देत फोटो काढत होती. अचानक सोनलचा मोबाईल वाजला. हॅलो. जरा दबक्या आवाजात सोनल बोलत होती. मैत्रिणी तिच्याकडे बघत काहीतरी हावभाव करत चिडवत होत्या. तिचं अर्ध लक्ष फोनमध्ये आणि अर्ध लक्ष मैत्रिणींकडे होतं. जरा लांब जाऊन सोनल बोलायला लागली. हॅलो. बोल ना. काय? अगदी हळू आवाजात. होय एवढाच काय, ते बोलत होती. फोन ठेवून सोनल मैत्रिणीकडे वळली. ग्रुपमधून आता बॉयफ्रेंडचा कॉल का? कोण होता? असे ध्वनी ऐकू येत होते. राधाने हसत चिडवतच विचारलं, कोणाचा गं सोनल कॉल होता? अगं त्याचा होता, प्रसादचा. काय म्हणत होता गं सोनल तो? अगं काही नाही, आता भेटायचं म्हणतोय. काय करू कळतच नाही. जाऊ की नको? आणि तुम्ही म्हणताय तसं काही नाही. बॉयफ्रेंड नाही, साधा फ्रेंड पण नाही आहे तो माझा. अगं आधी भेटून बघ तू. कशासाठी बोलवत आहे? बरं भेटून बघते मी. मैत्रिणीचा निरोप घेऊन सोनल लगबगीने गेली. कॉलेजच्या जवळच्या बस स्टॉपवर त्याची वाट बघत होती. प्रसाद आणि सोनलची पहिली भेट एका लग्नात झाली. तिच्या बाबांच्या मित्राचा मुलगा होता तो. देखणा, रुबाबदार, गोरापान, उंच तितकाच हसरा आणि बोलका. सोनलच्या बाबांनी दोघांची ओळख करून दिली. लहानपणी दोघेही एकत्र खेळलेले, पण तरीही सोनलला त्याच्याशी बोलताना अवघडायला झालं होतं. तरीही तो तिला बोलकं करत होता. अबोल व्यक्ती पण त्याच्याशी बोलेल असाच होता तो. त्या दिवशी चक्क त्यानं तिच्याशी मैत्रीच केली. मैत्रीचा हात पुढे करतानासुद्धा सोनल विचारात होती. शेवटी न राहून सोनलच्या बाबांनीच त्यांची मैत्री करून दिली. एवढंच काय तर तिचा नंबरसुद्धा त्याला दिला. त्या दिवशीची सगळी घटना सोनलला आठवत होती. आज अचानक प्रसादने भेटायला का बोलावलं असेल याचा ती विचार करत होती. 1 तास होऊन गेला तरी हा अजून कसा आला नाही याचाच ती विचार करत होती. कॉल करावा तर तो फोन उचलत नव्हता. बहुतेक गाडीवर असेल. विचारात सोनल पूर्ण गढून गेली होती. अचानक गाडीच्या हॉर्नच्या कर्कश आवाजाने ती भानावर आली. कुठं हरवली होतीस सोनल? कुठे नाही. अरे असं अचानक भेटायला आलास? काही काम होतं का? अगं सहज आलो भेटायला. यायला नको का? अरे तसं काही नाही, मी सहजच विचारलं. आज मी भेटायला येतोय म्हणून साडी घातलीस की काय? बाय द वे छान दिसतेस साडीत. मला तर तू पसंत आहेस. प्रसादच्या बोलण्यानं सोनलला जरा अवघडल्यासारखंच झालं. अरे तसं काही नाही, आज कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे होता म्हणून तुला वाटतंय तसं काही नाही. अगं सोनल, मी गंमत करतोय. किती बावरतेस. बरं बस मागे, कुठेतरी कॉफी प्यायला जाऊ. नको नको, इथे आमच्या कॉलेजजवळ कॉफी शॉप आहे, तिथेच जाऊ आपण. प्रसादने तिचं म्हणणं मान्य केलं. तिला बहुधा ऑकवर्ड वाटत असेल. चला मॅडम, दाखवा तुमचं फेमस कॉफी शॉप. दोघांची पावलं कॉफी शॉपकडे वळली. कॉफी ऑर्डर करून सुद्धा सोनल बराच वेळ शांत होती. प्रसाद एकटाच बडबड करत होता. त्याच्या बोलण्यात सोनल जणू गुंगच झाली. त्याची बडबड तिलाही आवडू लागली. अगं केव्हाचं मीच बोलतोय, तूही बोल काहीतरी. अरे तू इतका छान बोलतोयस की ऐकतच राहावंसं वाटतंय. सोनलचं हे उत्तर जणू त्याला अपेक्षितच होतं. त्याला पुढे काय बोलावं सुचेना. खूप उशीर झालाय मला, निघायला हवं प्रसाद. अगं मी सोडतो ना तुला. नको, जाते मी. आणि खूप छान वाटलं प्रसाद तुला भेटून. मलासुद्धा छान वाटलं. आणि सोनल निघताना नेहमी
येते म्हणावं, जाते नाही. सोनलच्या चेहऱ्यावर आता हसू होतं. बरं तर येते मी प्रसाद. दोघांनीही एकमेकांना निरोप दिला. सोनलची पावलं घराकडे निघाली. रोजच्यापेक्षा सोनलला घरी जायला उशीरच झाला होता. तरीही आज कसलीही चिंता तिला नव्हती. आज का कोणास ठाऊक तिचं मन आनंदी होतं. आई उशीर झाला म्हणून रागवेल हा सुद्धा विचार तिच्या मनात नव्हता. सोनल घरी पोहोचताच आईने प्रश्न केला, सोनल आज लेट का गं झालं? मित्रमैत्रिणींसोबत कुठे बाहेर गेली होतीस का? अगं तसं असेल तर फोन करून कळवायचं ना. अगं आई, आज कॉलेजमध्ये प्रसाद आला होता सहज म्हणून भेटायला, म्हणून उशीर झाला आणि तो घरी सोडतो म्हणाला, पण मीच म्हणाले नको म्हणून. ओ, प्रसाद आला होता का? म्हणून मॅडम खुश आहेत वाटतं. काय गं आई, काहीतरीच असतं तुझं. तसं काही नाही. बरं फ्रेश हो, मी काहीतरी खायला करते. सोनल आपल्या खोलीच्या दिशेने वळली. मनातल्या मनात, आईसुद्धा ना, काहीही वाटतं तिला. आजचा दिवस खूप छान होता. प्रसादशी बोलून खूप छान वाटतंय. पण मी आज असं नव्हतं भेटायला पाहिजे त्याला वाटलं असेल तो भेटायला येणार म्हणून मी साडी घातली असेल. सोनलच्या डोक्यातून काही केल्या ही गोष्ट जात नव्हती. रात्रभर नुसता तोच विचार तिच्या मनात घोळत होता. सकाळी फोनच्या अलार्मने सोनलला जाग आली. सकाळी गुड मॉर्निंगचा प्रसादचा मेसेज आला होता. अपेक्षितच होतं तिच्यासाठी ते. न राहून तिने सुद्धा लगेच रिप्लाय दिला. असे आता रोजच त्यांचे मेसेजवर बोलणं होत होतं. कधी कधी भेटणंसुद्धा होत होतं. त्यांच्यातील मैत्री आता वाढत होती. सोनलला आता एक मित्र मिळाला होता. त्याच्याशी बोलताना ती सगळं टेन्शन विसरून जात होती. त्याच्याशी बोललं की तिला एकदम रिलॅक्स वाटायचं. तो सुद्धा तसाच, अगदी बोलका, मन मोकळा, निखळ, आनंदी. तिच्या मनात काय चाललंय तो एका क्षणात ओळखायचा. मैत्रिणींपुढे पण सतत सोनलच्या मुखी प्रसादचंच नाव असायचं. तिचं ते बदललेलं वागणं सगळ्यांच्या लक्षात येत होतं. कधी कधी तर तिला तिच्या मैत्रिणी प्रसादच्या नावाने चिडवत. तिला राग यायचा त्यांचा. अगं, तो माझा फक्त चांगला मित्र आहे, बाकी काही नाही. तुम्हाला काही वाटतंय. सोनलच्या नजरेत मैत्री होती, ही गोष्ट ठीक होती. पण हे नातं मैत्रीपेक्षा जास्त आहे हे तिला समजतच नव्हतं. तिच्या आजूबाजूला असणाऱ्यांना मात्र ते जाणवत होतं. प्रसादच्या मनात पण सोनल बाबतीत मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी होतं. कधी कधी तर कळत नकळत तो बोलूनही दाखवायचा. तिला राग येईल म्हणून, अगं मी गंमत करतोय म्हणून ही गोष्ट टाळून द्यायचा. त्याला सोनल तर अगदी पहिल्या भेटीतच भावली होती. तिचं असं अबोल, अव्यक्त स्वभाव त्याला खूप आवडायचा. तिचा तो लाजरा-बुजरा चेहरा, तिचं ते साधं राहणीमान, मेकअप विना चेहरा, फक्त तिच्या त्या कामलाक्षी डोळ्यांना लावलेलं ते जाडसर काजळ त्याला खूप भावायचं. कधी कधी तर तिच्या डोळ्यात तो बुडून जायचा, पण लगेच स्वतःला सावरायचा. एके दिवशी अशीच सोनल आपल्या खोलीत रंगीत खडू, वॉटर कलर सगळं सामान घेऊन काहीतरी करत बसली होती. आपली ताई केव्हाची घरी आली याकडे सुद्धा तिचं लक्ष नव्हतं. आई, आज किती दिवसांनी मी माहेरी आली आहे. सोनल कुठे गेली का? अगं, ती तिच्या खोलीतच आहे. मग एव्हाना बाहेर कशी नाही आली अजून? नेहमी येताच मी ताई ताई करणारी सोनल आज बाहेरच आली नाही. आई, मीच जाते तिच्या खोलीत, बघते मॅडम एवढ्या बिझी कशात आहे. ताई सोनलच्या खोलीकडे वळली. सोनलच्या पाठमोरी जाऊन उभी राहिली. सोनलची इतकी तंद्री लागली होती की मागे कुणीतरी आहे हे सुद्धा तिच्या लक्षात नव्हतं. ताई, नक्की सोनल काय करते हे पाहत उभी होती. छान पेंटिंग काढलं होतं सोनलने. ग्रीटिंग बनवत होती ती. ते स्वहस्ताने बनवण्यात ती खूपच एकाग्र झाली होती. अगदी मन लावून प्रेमाने ती बनवत होती. अगं सोनल, किती छान ग्रीटिंग बनवलं आहेस तू. ताईच्या आवाजाने सोनल एकदम भानावर आली. अगं ताई, तू केव्हा आलीस? अगं ते जाऊ दे गं सोनल, मला सांग कोणासाठी एवढं मन लावून ग्रीटिंग बनवत आहेस? मी आले हे सुद्धा तुझ्या लक्षात आलं नाही या ग्रीटिंगमुळे. अगं ताई, खरंच सॉरी. तुला वाईट वाटलं का? नाही गं. आधी तू मला सांग ना, कोणासाठी ग्रीटिंग? समवन स्पेशल आहे का? अगं तसं काही नाही गं, फ्रेंडशिप डे जवळ येतोय ना, म्हणून केलं आहे ग्रीटिंग. प्रसादला देण्यासाठी. ओ, प्रसादसाठी का? वा वा, मस्त, खूप. सोनल, खरं सांग, यू आर फॉलिंग इन लव्ह? नाही गं, तसं काही नाही. तुम्हाला सगळ्यांना उगाचच असं वाटतंय. अगं सोनल, मला आईबाबांनी प्रसादबद्दल सांगितलं आहे. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही.
तू सांग, तुला खरंच काही वाटत नाही का? तुला समजत नाही, पण सगळ्यांना कळतंय सोनल. तुझ्या मनात त्याच्याबद्दल जे भाव आहेत ते मैत्रीच्या पलीकडचे आहेत. ताई, बरं सोड. मला असं वाटलं तर मी तुला नक्की सांगते. ताईला नक्की काय बोलावं सुचेना. फक्त सोनलकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिच्याकडे बघून हसली आणि खोलीतून निघून गेली. असाच एकदा प्रसाद सोनलच्या घरी आला. सोनलच्या आईने त्याचा छान पाहुणचार केला. सोनलच्या बाबांशी त्यानं मनमुराद गप्पा मारल्या. काका काकू, मी मुद्दामच आज येथे येणं केलं आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझं सोनलवर खूप प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. अर्थात तुमची परवानगी असेल तर. आम्हा दोघांची काही हरकत नाही प्रसाद. तुम्ही दोघे एकमेकांना पसंत करत असाल तर. खरं तर काका, मला तिच्या मनातलं नक्की काय चालू तेच कळत नाही. तिच्या मनात माझ्याबद्दल काही भावना आहेत की नाही? उगाच तिला माझ्यामुळे त्रास नको व्हायला. आमची मैत्री नको तुटायला. मला माझी मैत्रीण गमवायची नाही. अरे प्रसाद, गेल्या काही महिन्यांपासून सोनलच्या स्वभावात खूपच फरक पडला आहे. तिच्या मुखात नेहमी तुझंच नाव असतं. तिचं प्रेम आहे तुझ्यावर, पण तिला ते कळत नाही आहे. खरं तर यालाच प्रेम म्हणतात हे तिला कळत नाही आहे. ती मान्य करेल एक ना एक दिवस. काकू, मी तिच्यासाठी आयुष्यभर थांबेन. मी तिच्या होकाराची अखेरपर्यंत वाट बघेन. हे बघ प्रसाद, उद्या तिला विचारून घे. तुझ्या मनातील भाव तिला सांग. आम्ही आहोत तुझ्यासोबत. प्रसादला आता सोनलच्या आईवडिलांची साथ मिळाली होती. काही झालं तरी उद्या तो सोनलला त्याच्या मनातील भाव सांगणार होता. होता नव्हता तेवढा आत्मविश्वास त्यानं एकवटला होता. सकाळी सकाळी त्यानं सोनलला कॉल केला. आज वेळ आहे का तुला? भेटायचं का आपण? हो, भेटू आपण प्रसाद, पण संध्याकाळी 4 वाजता आमच्या कॉलेजजवळच्या कॅफेमध्ये. ओके सोनल, मी येतो त्यावेळेत तुला भेटायला. आज प्रसादला कधी 4 वाजतात असं झालं होतं. त्याच्या मनात थोडे रोमांच, थोडी भीती होती. छातीत खूप धडधड होत होती. कपाळावर घामाचे बिंदू जमा होत होते. पोटात गोळाच आला होता. सोनलला भेटण्यासाठी तो वेळेच्या आधीच घराबाहेर पडला. वेळेच्या 1 तास आधी तो कॅफेमध्ये येऊन बसला. थोडीशी धाकधूक होती मनात. कुठून सुरुवात करायची, कशी करायची याचा तो विचार करत होता. त्याचे डोळे आता फक्त सोनलची वाट बघत होते. एव्हाना 4 वाजले. सोनल कॅफेमध्ये पोहोचली. जसजशी सोनल टेबलजवळ येत होती तसतशी त्याची भीती आणखी वाढत होती. खिशातला रुमाल काढून त्यानं कपाळावर आलेला घाम टिपला. सोनल, अगं ये बस. आज एवढा लवकर कसा काय आलास तू? अगं आत्ताच तर आलो मी. अरे एवढ्या थंडीत किती घाम आलाय तुला? बरं वाटत नाही आहे का तुला? अगं प्रवास करून आलो आहे म्हणून घाम येतोय, बाकी काही नाही. अगं तू बस ना. काय ऑर्डर करायचं सांग? कॉफी. वेटर 2 कॉफी. अगं सोनल, कॉलेज कसं चाललं आहे? अरे आज असा काय प्रश्न विचारत आहेस? ठीक चालू आहे कॉलेज. प्रसाद मुद्द्याचं सोडून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसला. दोघांची कॉफी पण आता संपली होती. तरी तो अजून सोनलला काही बोलू शकला नाही. अरे प्रसाद, खूप उशीर होतोय, निघते मी. सोनल घरी जाण्यासाठी उठली. प्रसादने सोनलचा हात पकडत तिला अडवलं. मला तुला काहीतरी सांगायचं आहे, प्लीज बस ना. सोनलसुद्धा तो काय म्हणतो हे ऐकायला बसली. सोनल, मी आता तुला जे सांगणार आहे त्यामुळे सहजच तुला खूप राग येईल माझा, पण तू मला प्रॉमिस कर, काही झालं तरी माझ्यासोबतची मैत्री तोडणार नाही. प्लीज प्रॉमिस कर मला. अरे असं मध्येच काय लावलंयस तू? ठीक आहे, मी नाही राग मानणार तुझ्या गोष्टीचा. तुझ्यासोबतची मैत्री नाही तोडणार. आता सांग पाहू सगळं. सोनल, तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो. तुझं ते गोड हसणं, लाजणं, अबोल राहणं याच्या प्रेमातच मी पडलो. तुझं साधं राहणं, तुझ्या गैऱ्या डोळ्यात मी बुडतच राहिलो. आधी वाटलं हे सगळं आकर्षण आहे की काय, हे कळत नव्हतं. म्हणून मी तुला सतत भेटत राहिलो. जेवढा वेळ मी तुझ्यासोबत घालवला त्या वेळी मी आणखीन तुझ्या प्रेमात पडलो. सोनल खूप वेळ त्याचं म्हणणं शांतपणे ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नव्हते. आज पण मस्करी करतोयस का माझी? नेहमीचंच आहे तुझं. चल, गंमत आता पुरे झाली, मी निघते. अगं सोनल, शपथ मी खरंच सांगतोय, गंमत नाही करत मी. तुला काय वाटतं आहे माझ्याबद्दल, प्लीज सांग. तुला मी नसेल आवडत तरी तू मला सांग. सोनलला मात्र काय बोलावं तेच कळतच नव्हतं. तिच्यासाठी हे सगळं अनपेक्षितच होतं. तिच्या हातापायाची शक्तीच नाहीशी झाली. हृदयाची धडधड वाढत होती. शेवटी काहीच न बोलता ती निघून गेली. त्या दिवसानंतर दोघांचा संवादच नव्हता.
कितीतरी दिवस दोघे बोललेच नव्हते. सोनलला राग आला होता त्याचा, पण तसा तो रागही नव्हता. त्याच्याशी बोलल्याशिवाय तिला करमतही नव्हतं, पण त्याच्याशी काय बोलायचं हेच तिला सुचत नव्हतं. तिच्या मनात नक्की काय चालू आहे हे सुद्धा तिला कळत नव्हतं. तिला नक्की प्रसादविषयी मैत्रीचे का मैत्री पलीकडचे भाव आहेत हेच तिला कळत नव्हतं. 1 महिन्याचा अबोला होता. इतक्या दिवसात तिला कळत होतं ती त्याच्याशिवाय नाही राहू शकत. पण कसं बोलावं, कुठून सुरुवात करावी हेच तिला कळत नव्हतं. असाच एक दिवस प्रसादचा तिला फोन आला. तिने तो उचलला नाही. खूप सारे फोन कॉल्स, मेसेज याचंही उत्तर तिनं दिलं नाही. त्या दिवशी रात्री तिच्या बाबांनी तिला सांगितलं, अगं सोनल, प्रसाद उद्या हे शहर सोडून जातोय. त्याला नोकरी लागली दुसऱ्या शहरात. तुला त्याला सोडवायला स्टेशनवर जावं लागेल. अहो बाबा, पण तुम्हाला कसं कळलं? अगं त्याचा फोन आला होता. तुला नाही का आला फोन? सोनलला स्वतःचा खूप राग येत होता. मी खूप उशीर तर केला नाही ना? मलाच समजलं नाही माझं त्याच्यावर प्रेम आहे ते. कसं कळलं नाही मला? सोनलने धीर एकवटून प्रसादला कॉल केला. मला भेटायचं आहे तुला. तुला वेळ आहे का रे? अगं सोनल, खूप लवकर वेळ मिळाला तुला. बाय द वे, मला पॅकिंग करायची आहे उद्याची. ओके बाय. मला खूप कामं आहेत. उद्या भेटू आपण. प्रसादचं असं वागणं तिला अपेक्षितच होतं. बरोबरच आहे म्हणा. माझं चुकलं. मी त्याला एवढं इग्नोर नव्हतं करायला हवं. सकाळी सोनल लगबगीने उठली न थेट प्रसादच्या घराकडे निघाली. प्रसादसोबत स्टेशनच्या रस्त्यानं दोघं जाऊ लागले. गाडी स्टेशनच्या दिशेने वळत होती. दोघांचा अबोला मात्र कायम होता. दोघांचे डोळे मात्र एकमेकांशी खूप बोलत होते. जसं जसं स्टेशन जवळ येत होतं तसं तसं दोघांच्या मनात काहूर माजत होतं. गाडी स्टेशनजवळ आली. प्रसाद आपलं सामान गाडीच्या डिक्कीतून बाहेर काढत होता. सोनल मात्र गाडीतच बसली होती. आता तरी मॅडम बोलणार आहेस की नाही माझ्याशी? ॲटलिस्ट एक मित्र म्हणून तरी बोलणार नाहीस का? आता मी या शहरात कधी परत येईन हे पण मला ठाऊक नाही. सोनल गाडीच्या बाहेर आली. मोजक्याच शब्दात त्याच्याशी बोलत होती. प्रसाद, काळजी घे, नीट जा. बोलता बोलता त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, काळजी घे. तू सुद्धा सोनल, काळजी घे, म्हणत प्रसादने आपला हात तिच्या हातावर ठेवला. निरोप देताना एकमेकांचा हात हातातून सुटत होता. प्रसादचा हात निसटत असताना सोनलला कळलं, आपल्या हातातून काहीतरी निसटून जात आहे. तिला ते पकडायचंय. जणू शरीरातून प्राणच निघून जात आहे. तिला आता पूर्ण कळलं होतं, त्याच्याशिवाय ती राहूच शकत नाही. तिचं खूप प्रेम आहे त्याच्यावर, पण ते उमगायला खूप उशीर झाला तिला. प्रसाद बाय म्हणताच ती भानावर आली. तिच्या डोळ्यातून अश्रू आता अनावर होत होते. पाठमोऱ्या जाणाऱ्या प्रसादकडे ती एकटक बघत होती. अचानक तिच्यामध्ये एक जणू अनुभूतीच संचारली. सगळा धीर एकवटून ती जोरात प्रसादच्या दिशेने धावत सुटली. पाठमोऱ्या प्रसादचा हात तिने पकडला. प्रसाद, प्लीज, मला एकटीला सोडून जाऊ नकोस. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मला समजायला खूप वेळ लागला. प्लीज, याची शिक्षा मला तू देऊ नकोस. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मला अंतर देऊ नकोस. बोलता बोलता त्याच्या मिठीत शिरली आणि खूप रडली. प्रसाद मात्र शांत, धीर, गंभीर होता. त्यानं सोनलच्या डोक्यावर हात ठेवत तिला शांत केलं. अगं वेडा बाई, तुला हे उशिरा का होईना कळलं, हेच महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. माझंही खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि शेवटपर्यंत तुझ्यावरच राहणार. आणि सोनल, तुला एक गोष्ट सांगू का? मी कुठेही जात नाही आहे. तुझ्या मनातलं ओटावर आणण्यासाठी मी हे नाटक केलं. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे हे तुझं तुलाच कळावं. सोनल हसऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत होती. तिला तिचं पहिलं प्रेम आज मिळालं होतं. दोघंही हातात हात घेऊन सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायला घराच्या दिशेने वळाले.